नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत करतो. आज जागतिक अर्थकारणात एकूणच सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. या सकारात्मकतेचं प्रमुख कारण ठरत आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI. AI या क्षेत्रातील झपाट्याने वाढणाऱ्या संधी, AI तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांमध्ये वाढती गुंतवणूक, मजबूत मागणी आणि भविष्यातील सकारात्मक अंदाज यामुळे आशियाई शेअर बाजारात जोरदार तेजी आज दिसून येत आहे. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास यामुळे वाढला असून याचा थेट फायदा तंत्रज्ञान क्षेत्राला होताना दिसत आहे. आशियाई पॅसिफिक क्षेत्रातील प्रमुख शेअर निर्देशांक सध्या विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचले आहेत. तैवान, जपान आणि दक्षिण कोरियातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. AI आधारित प्रणालीसाठी लागणाऱ्या सेमीकंडक्टर, चिप्स, डेटा सेंटर आणि उच्च क्षमतेच्या प्रोसेसरची मागणी सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर तैवानमधील सेमीकंडक्टर क्षेत्रातून सकारात्मकतेचे संदेश मिळत आहे. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यासारख्या दिग्गज कंपनीने AI चिप्सची मागणी आगामी काळात आणखी वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या घोषणेमुळे तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर आता केवळ IT क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. ऑटोमोबाईल, आरोग्य, सेवा संरक्षण, औद्योगिक ऑटोमेशन आणि वित्तीय सेवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये AIचा वापर झपाट्याने वाढत आहे. यामुळे आता संपूर्ण इकोसिस्टमशी जोडलेल्या कंपन्यांना दीर्घकालीन फायद्यांची अपेक्षा वाढत आहे. याच अपेक्षेमुळे जागतिक गुंतवणूकदार पुन्हा एकदा आशियाई बाजारांकडे वळताना दिसत आहे. दरम्यान अमेरिकेतून आलेले आर्थिक आकडे अपेक्षेपेक्षा मजबूत राहिलेले आहेत. रोजगार बाजार, ग्राहक खर्च आणि औद्योगिक उत्पादन या सगळ्या आघाड्यांवर सकारात्मक चित्र दिसून येत आहे. यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून तातडीने व्याजदर कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे. या अपेक्षेमुळे अमेरिकन डॉलर अधिक मजबूत झाला असून डॉलर निर्देशांक गेल्या काही आठवड्यात उच्च पातळीवर पोहोचला आहे. डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम कमोडिटी बाजारावरती झाला असून सोने, चांदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीवरती पुन्हा एकदा दबाव आला आहे. यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून काहीसे दूर होताना दिसत आहेत. मजबूत डॉलरमुळे उद्योन्मुख बाजारातील चलनावरील दबाव वाढलेला आहे, ज्याचा परिणाम आशियाई चलन बाजारात जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर जपानमध्ये येनच्या मूल्यातील चढउतारावर सरकार आणि बँक ऑफ जपानकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. येनमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण आणि अचानक चढउतार झाल्यास चलन बाजारात हस्तक्षेप करण्याचे संकेत जपानी प्रशासनाने दिले आहेत. चलन बाजारात स्थैर्य राखणे हे सध्या जपानसाठी सर्वात मोठे आव्हान मानले जात आहे. दुसरीकडे चीनच्या शेअर बाजारात मात्र आज किंचितशी घसरण नोंदवली गेली. यामागे नफा वसुलीचा दबाव, कर्जावर आधारित व्यवहारांमधील कडक नियम आणि नियामक अनिश्चितता ही प्रमुख कारणे मानली गेली आहेत. चीन सरकार सट्टेबाज व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याच्या भूमिकेत असल्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहे. याचा परिणाम आज शेअर बाजारावरती दिसून आला. एकूणच पाहता AI क्षेत्रातील सकारात्मक घडामोडीमुळे जागतिक शेअर बाजाराला, विशेषतः आशियाई बाजाराला मजबूत आधार मिळत आहे. मात्र त्याचवेळी चलन बाजारात डॉलरचे वर्चस्व, मध्यवर्ती बँकांचे धोरणं आणि जागतिक राजकीय आर्थिक घडामोडी या घटकांमुळे अनिश्चितताही कायम आहे. आगामी काळात AI क्षेत्रातील गुंतवणूक, व्याजदर धोरण आणि प्रमुख अर्थव्यवस्थांचे निर्णय यावर बाजाराची पुढील दिशा ठरणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही संधी आणि सावधगिरी यांचा समतोल साधण्याची वेळ आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.